कलश छलके, ज्योति कलश छलके। वे गुलाबी लाल सुनहले रंग दल बादल के, ज्योति कलश छलके।
महोदयं जन्मदिनमिदम् अयतु महोदयं शन्तनोतु ते सर्वदा मुदम् शन्तनोतु ते सर्वदा मुदम् प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा त्वांच रक्षतु ईश्वर सदा त्वांच रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनं तव भवतु सार्थकम् जीवनं तव भवतु सार्थकम् जन्मदिनमिदम् अयतु महोदयं जन्मदिनमिदम् अयतु महोदयं शन्तनोतु ते सर्वदा मुदम् सर्वदा मुदम् सर्वदा मुदम् अशा मंगलदीप ज्योतीने माननीय श्रीकृष्ण सरांचे औक्षण सर्व मुख्याध्यापिका करत आहे. अमृत महोत्सवानिमित्त 75 दिव्यांनी सरांचे औक्षण केले जाते. कृष्ण का मतलब होता है कर्षति इति कृष्ण, जो मन को खींचना जानते हैं, मन को आकर्षित करना जानते हैं. दूसरे देव देवताओं को मन देना पड़ता है, पर कृष्ण को देना नहीं पड़ता, वह चुरा लेते हैं. अपनी सुमधुर मुरली की धुन से वे सबको आकर्षित करते हैं. आज उसी धुन की छवि आज हम एक कृष्ण भजन में सुनेंगे. गीत के बोल हैं बाजे रे मुरलिया बाजे. सुनाने आ रही है मेरी सह-अध्यापिका रमा कुलकर्णी.
चतुर अंगुरिया जिस पर चंचल चतुर अंगुरिया जिस पर कल्प मुंदरिया साजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे। भूल गई राधा भरी गगरिया भूल गई राधा भरी गगरिया भूल गए गोधन को सावरिया भूल गए गोधन को सावरिया। जाने न जाने ये जो जाने जाने न जाने ये जो जाने जाने आगे जग जाने बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे। अधर धरे मोहन मुरली पर अधर धरे मोहन मुरली पर होठ पे माया विराजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे मुरलिया बाजे मुरलिया बाजे। आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू सत्कार मूर्ती शिक्षण प्रसारक मंडळी या आपल्या मातृसंस्थेचे नियामक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री श्रीकृष्ण चितळे सर, इथं उपस्थित नियामक मंडळ सदस्य माननीय ॲडव्होकेट दामोदर भंडारे सर, माननीय श्री सुधीर काळकर सर, माननीय श्री पराग ठाकूर सर, शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री राजेश पटवर्धन सर, उपस्थित सर्व सोलापूर शाखेचे संस्था प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर वृंद, आपण सर्वांनाच माझा मनपूर्वक नमस्कार। ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गीते द्यावी, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय त्यांनी रीते करून भरून द्यावे। असाच काहीसा अनोखा असाधारण अद्वितीय असा जीवन प्रवास चितळे सरांचा झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। एका मोठ्या धबधब्यातून एक अखंडपणे झरा निघावा, आपल्या प्रवाहात जाताना मार्गात येणाऱ्या सगळ्या जीवजंतूंना त्यांनी पावन करून सोडावे, असेच काहीसं चितळे सरांची पण जीवनाची कारकीर्द झालेली आहे। त्यांचं उदात्त जीवन, त्यांचं एक आदर्श व्रत आपल्या सर्वांनाच अगदी अनुकरणीय असंच आहे। व्यावसायिक कौशल्य आणि उत्कृष्ट नेतृत्व गुण यामुळे चितळे समूहाला त्यांनी एका अनंत अशा उंचीवर नेऊन ठेवलेला आहे आणि उद्योग क्षेत्रात देखील त्यांनी सर्जनशीलता, प्रयोगशीलता, नवनिर्मिती क्षमता आणि नाविन्यपूर्ण संकल्पना वापरून चितळे बंधूंचं नाव केवळ पुण्यातच नाही, अवघ्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही अनेक देशांमध्ये त्याची ख्याती आहे, नाव लौकिक आहे आणि चितळेचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्या सगळ्यांनी त्याची रुची घेतलेली आहे, त्याचा आस्वाद घेतलेला आहे। उद्योग क्षेत्रात तर सरांचं अद्वितीय असं काम आहे, कर्तबगारी आहेच आहे, पण सामाजिक बांधिलकी देखील त्यांनी जपलेली आहे। त्यांनी अगदी तळागाळातल्या लोकांना खूप आर्थिक मदत केलेली आहे, कामगारांसाठी योजना राबवलेल्या आहेत आणि आपण गेल्या 2 वर्षांपासून सीमेवर तैनात सैनिकांना फराळाचा उपक्रम केलेला आहे। तर गेल्या अनेक वर्षांपासून चितळे सरांनी स्वखर्चाने या सैनिकांसाठी फराळ पाठवलेले आहेत आणि दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत त्यांना। हाती घ्याल ते तडीस न्या हे ब्रीदवाक्य जोपासणारी शिक्षण प्रसारक मंडळी ही आपली मातृसंस्था आणि या संस्थेचे आपण सर्वच एक कुटुंबीय आहोत, परिवारातील सदस्य आहोत। या संस्थेमध्ये गेले अनेक वर्षांपासून उपाध्यक्ष म्हणून चितळे सर कार्यरत आहेत, त्याचबरोबर विविध महत्त्वाच्या समित्यांवर देखील ते कार्यरत आहेत आणि इथं कार्यरत असताना त्यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। मला इथं
खूप अभिमानाने आणि खूप कौतुकाने सांगायचं वाटतं की चितळे सर आणि व्यासपीठावर उपस्थित जे सगळे नियामक मंडळ सदस्य आहेत त्यांनी मराठी माध्यमाच्या शाळांना खरोखर एक नवीन उभारी दिलेली आहे. म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या समांतर या शाळा चांगलं काम करू शकतात असा आत्मविश्वास त्यांनी त्या मुख्याध्यापकांमध्ये, त्या शिक्षकांमध्ये तसा आत्मविश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीचं प्रोत्साहन दिलेलं आहे. महत्वाचं म्हणजे आतापर्यंत दुर्लक्षिला गेलेला घटक म्हणजे शिशुशाळा. पण आपल्या नवीन शैक्षणिक धोरणात शिशुशाळेला वेगळंच महत्व आहे हे तर आपण जाणलेलं आहे. पण ही जाणीव त्यांना आधीपासूनच होती आणि ते रुजू झाल्यापासून त्यांनी शिशुशाळेसाठी सुद्धा खूप चांगली कामं केलेली आहेत. जे काही शिक्षक किंवा मुख्याध्यापक त्यांचे उपक्रम व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचे किंवा कथन करायचे तर त्याची वेळोवेळी त्यांनी दाद दिलेली आहे, चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे, प्रेरणा दिलेला आहे आणि हे पुढच्या वाटचालीसाठी आम्हाला सगळ्यांना खूपच उपयुक्त आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक म्हणून आपण ज्ञानदानाचं काम करतो, एक पुढची पिढी घडवत असतो आणि त्यामुळे शिक्षक हा आर्थिक दृष्ट्याही तेवढा सक्षम असावा. तर ही जाणीव ठेवून आपल्या संस्थेच्या सगळ्याच नियामक मंडळ सदस्यांनी, चितळे सरांच्या टीमनी एक नवीन अशी एक नवीन असं स्ट्रक्चर पगाराचं, ज्याला आपण नवीन वेतन श्रेणी म्हणू, सुधारित वेतन श्रेणी म्हणू, तर ती त्यांनी आकारलेली आहे आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांचे सर पगार इतके छान झालेले आहेत आता आणि त्याबरोबर सगळ्यांना डीए मध्ये वाढ झाली, HRA मध्ये वाढ झाली. तर त्यामुळे शिक्षक म्हणून काम करताना आर्थिक पण आपण सक्षम राहिलं पाहिजे, आर्थिक स्थैर्य पण आपल्याला हवं आहे. तर या गोष्टीची जाणीव ठेवून आपल्याला त्यांनी खूप छान अशी पगारामध्ये वाढ केलेली आहे. त्याबद्दल पण मनपूर्वक आभार सर. आणि त्याचबरोबर शिशुशाळेला आतापर्यंत कुठलंच असं स्केल नव्हतं. जसं आपण माध्यमिक किंवा महाविद्यालयानं असतं तर कुठलं असं वेगळं पे स्केल नसतं, पण शिशुशाळेला सुद्धा त्यांनी वेतन श्रेणी केलेली आहे. तर शिशुशाळेची त्यांनी दखल घेतलेली आहे. त्याबद्दल खरंच आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि खूप कौतुक वाटतं सर. या सगळ्या गोष्टी म्हणजे सरांची कर्तबगारी, सरांचं कर्तृत्व हे तर आहेच, पण मला त्यांच्यात विशेष भावलेला गुण म्हणजे अत्यंत साधेपणा आणि विनम्रता. हे खरोखरच त्यांच्यापासून घेण्यासारखं आहे. आणि म्हणून सर मी सगळ्या शिक्षकांच्या आणि शिक्षकेतर वृंदांच्या वतीने आपल्याला हे आश्वासन देते की आम्ही नक्कीच चांगलं प्रामाणिकपणे आणि भरपूर मेहनतीने काम करू आणि शिक्षण प्रसारक मंडळीच्या वाटचालीमध्ये आमचं नक्कीच चांगलं योगदान असेल आणि आम्ही परिश्रम घेऊ आणि आपल्या शाळेचं, आपल्या संस्थेचं पर्यायाने आम्ही नावलौकिक करण्यासाठी मनापासून मेहनत करू सर. तर सरांची विनम्रता आपल्याला माहितीच आहे. आपण एक शिक्षक म्हणून आपल्या पावलाटेवरून चालताना सरांनी जो एक आदर्श राजपथ निर्माण केलेला आहे तिथपर्यंत येऊन पोहोचायचं आहे. सरांना सर आपल्याला वाढदिवसाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला भरपूर आयुष्य, चांगले आरोग्य, सौख्य, समाधान लाभू दे, भरभराट होऊ दे, प्रगती होऊ दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते सगळ्यांच्याच वतीने. धन्यवाद. आज या समारंभासाठी मगाशी सर म्हणाले की आज सकाळच्या शाळेमधली पण मंडळी आहेत, आता मला वाटतं आता तिसरी शिफ्ट सुरू झालेली आहे त्यांची, पण ती आवर्जून सरांच्या कौतुकासाठी थांबली. आज एक वेगळा दिवस आहे. आज आम्ही आलो स्कूल कमिटीच्या बैठकांच्या निमित्ताने आणि मला वाटतं हे सुंदर सरप्राईज चितळे सर आपल्याला सगळ्यांनाच मिळालं. काही समारंभ असे असतात की ते पाहताना किंवा त्याच्यामध्ये सामील होताना आपल्यालाही पवित्र झाल्यासारखं वाटतं. आपण त्यामध्ये असो वा नसो, पण या गंगेमध्ये डुबकी मारण्याचं भाग्य या निमित्ताने आम्हाला चौघांना मिळालं. याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. कारण आजकाल चांगल्या माणसांचं कौतुक फार कमी होतं आणि जर झालंच तर त्याच्या पाठीमागे कोणतरी असतो आणि बसणारे म्हणतात आता सगळ्यांनी सांगितलं म्हणजे बसायला पाहिजे आणि हळूच घड्याळाकडे बघतात, पण आज अजूनही कोणी घड्याळाकडे बघितलं नाही. हे पण आजच्या समारंभाचं वैशिष्ट्य आहे. खरं तर शिक्षक म्हटलं की 45 मिनिटाची नक्की निश्चिंती असते, परंतु आजचा कार्यक्रम एका वेगळ्या अर्थाने वेगळ्या स्तरावरती आहे. ज्या निवेदिका आहेत त्याही अतिशय सुरेल शब्दामध्ये ती मांडणी करतात. जे गीत गात आहेत त्यांनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये व्यक्त झालंय. बागेवाडी मॅडमनी सांगितलं की पगारामध्ये भरघोस वाढ झाली, ती सरकाराच्या या सगळ्यातून आम्हाला नक्की कळली की झाली आणि ही समृद्धी चितळे सरांनी दिली आहे हे मला लक्षात आलं.
पण असे चांगले निर्णय शिप्र मंडळीसारख्या संस्थेमध्ये होत असतात. मी तुम्हाला केवळ पगारवाढ म्हणत नाही, तर करोना काळात सुद्धा नियमित पगार कुठलाही कमी न होता देणारी शिप्र मंडळी होती आणि त्यामध्ये आमचा वाटा हा शून्य आहे. परंतु या मंडळीची जी लिगसी आहे, जो इतिहास आहे, त्याच्यामुळे या गोष्टी घडतात. पण आज तुम्ही एक सुंदर समारंभ चितळे सरांचा आयोजित केला. या सगळ्या बोलण्यामध्ये सूत्रसंचालकांच्या बोलण्यामध्ये आलं की श्रीकृष्णाचा समारंभ आहे. तर त्यांना मी सांगेन की उत्तरेत श्रीकृष्णाला ठाकूरजी म्हणतात, तर मी आत याच्यामध्ये भले माझी योग्यता श्रीकृष्ण एवढी नाही, पण आडनावामुळे येणारी ती मग घ्यायला का नाकार, तर ती मी घेतो. आणि हा समारंभ तुम्ही सगळ्यांनी जो आयोजित केलाय तो एका वेगळ्या अर्थाने, म्हणजे प्रत्येक गोष्टीत वैशिष्ट्य आहे. हार आहे, बुके आहे, दिलेल्या भेटी आहे, त्यांचं एखादं काढलेलं 5वीतल्या विद्यार्थ्यांनी चित्र आहे, त्याच्याबरोबर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं आलेखन आहे. तर या सगळ्यामध्ये एक वेगळेपण आहे. आणि सगळ्यात काय चांगलं असेल तर यामध्ये उत्स्फूर्तता आहे. तुम्हाला कोणी सांगितलं म्हणून केलं नाही, हा शाळेत दिलेला गृहपाठ नक्की नाही, पण स्वयंपूर्तीने करून आणलेला हा पाठ आहे. आणि त्यामुळे या पाठाची किंमत खूप आहे. आणि चितळे सरांसारख्या गोड माणसाला, ज्यांनी मी असं म्हणेन की खाद्य संस्कृतीला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या अस्मितेचं नाव दिलं, ते नाव कुठलं असेल तर चितळे उद्योग समूह. आजही तुम्ही सांगा की सोलापूरला येताना वैद्य सर हळूच मला विचारतील की नाही की भाकरवडी आणली की नाही, आणि ती चितळ्यांचीच आहे ना. तर हे चितळ्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांची आंबा बर्फी ही कोणी न चुकता खाण्यात येणारी वस्तू आहे. आणि अशा अनेक वस्तू, आणि आता ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जात आहेत. कुठं बेकरी आहे, कुठं आणखीन काही आहे. ती नवीन येणाऱ्या पिढीने केलेली सुधारणा आहे, पण ह्याची वाट कोणीतरी विस्तीर्ण करायला लागते. आणि म्हणून तुम्ही नेहमी बघा, आपण जाताना कळसाकडे बघून नमस्कार करतो, पण देवळात आत जाताना पायरीला नमस्कार करतो. तो नमस्कार पायरीला नसून त्या पायाखाली असलेल्या दगडाला असतो. त्यामुळे चितळे उद्योग समूह किती वाढला तरी आजचा नमस्कार हा त्या पायरीच्या दगडाला आहे. कारण चितळे उद्योग समूहाची मूळ करण्यात बघली गेली त्याच वेळेला चितळे सरांचा जन्म झाला. त्यालाही 75 वर्ष झाली आणि यांनाही 75 वर्ष झाली. मला वाटतं असा माणूस शिप्र मंडळीवरती असणं हे शिप्र मंडळीचं भाग्य आहे. आणि मला वाटतं त्यांची दुसरी पिढी इथं आहे. वैद्य सरांची नेमणूक झाली त्यावेळेला चितळे सरांची पहिली पिढी होती. आणि आज या 75 म्हणजे अमृत महोत्सवी वर्षाचा सत्कार करताना त्यांचा रौप्य महोत्सव इथं लागल्याचा झाला. हाही एक योगायोग म्हणला पाहिजे. अर्थात त्यांनी अशा वेळेला समारंभ ठेवलाय की जाताना तुम्ही काही द्या म्हणण्यात अर्थ नाही, आम्हाला जायची गडबड आहे, पण पुढचा समारंभ एखादा त्यासाठी जमू आणि हीच मंडळी त्याला असतील अशी आपण अपेक्षा धरू. कारण वैद्य सर तसे मनाने श्रीमंत आहे, ते काही करायला मागे पुढे मानणार नाही. आणि ते शिप्र मंडळी 25 वर्ष राहिलेत म्हणजे तर नाहीच नाही. तर पुढच्या समारंभाला भेटू. चितळे सरांना या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. खरं सांगायचं तर चितळे हे नावच गोड आहे आणि गोड माणसाचा गोडवा त्याच्या रंगातही उतरलाय आणि त्यांच्या वागण्यातही उतरलाय. आणि त्याची आवीड गोडी गेली 4 वर्ष आम्ही चाकतोय. अन्यथा या माणसाच्या बरोबर बसायचं भाग्य आम्हाला मिळालं नसतं. पण त्यासाठी शिप्र मंडळीचे विशेष आभार मानतो. एरवी कमी बोलणारे म्हणून जे प्रसिद्ध आहेत हे राजेश पटवर्धन सर अशाही पद्धतीचं न बोलता काम करू शकतात, त्यांचंही विशेष कौतुक. त्याचबरोबर कारकर सर आणि भंडारी सर या निमित्ताने इथे उपस्थित राहिले आणि गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा तसं मला राहायला मिळालं. ही खुशालकी सांगायला आपण पुण्यात जावं हे काय कमी आहे का? तर ते भाग्य मला मिळालं. तुमच्या सर्वांचं खूप खूप कौतुक. असे समारंभ आयुष्यामध्ये आपल्याला कमी अनुभवायला मिळतात, त्यातल्यापैकी हा समारंभ आहे. त्यामुळे काही समारंभामध्ये असणं महत्वाचं असतं. कारण देवाची पूजा करताना गंध उगाळल्यानंतर 2 बोटांनी गंध देवाला लावलं तर तो सुगंध आपल्याला दिवसभर सुगंधित करतो. हा कार्यक्रम आम्हाला आयुष्यभर सुगंधित करेल याची खात्री बाळगतो. धन्यवाद. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, सर्व शाखा चे प्रमुख, उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, मंडळी पुणे नियामक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्रीकृष्ण चितळे सरांच्या अमृत महोत्सवाचा वाढदिवसानिमित्तचा कार्यक्रम आज इथं होत आहे. या प्रसंगी आमच्या नुमवी परिवाराकडून त्यांच्या नावाच्या अध्यक्षरावरून कवितारूपी शुभेच्छा मी इथं व्यक्त करीत आहे. पूर्ण नाव आहे श्रीकृष्ण रघुनाथ चितळे. श्रीखंडाच्या गोडव्यासमोर आज अमृत महोत्सवाचा थाट. श्रीखंडाच्या गोडव्यासमोर आज अमृत महोत्सवाचा थाट. कृष्णाच्या बासरीचा जीवनात जिव्हाळा आहे दाट. कृष्णाच्या बासरीचा जीवनात जिव्हाळा आहे दाट.
रम्य क्षिप्रमंडळीत फुलतो स्नेहाचा मळा, रम्य क्षिप्रमंडळीत फुलतो स्नेहाचा मळा, घुमतो तुमच्या नावात आनंदाचा सोहळा, घुमतो तुमच्या नावात आनंदाचा सोहळा. नात्यामध्ये साथ देता शिक्षकांना सदैव, नात्यामध्ये साथ देता शिक्षकांना सदैव. थकून न जाता कार्याचे जीवन द्यावे उजवून, थकून न जाता कार्याचे जीवन द्यावे उजवून. निरंतर राहो तुमच्या जीवनात आनंदाची रास, चिरंतर राहो तुमच्या जीवनात आनंदाची रास. तसेच तुमच्या हाताने उजळू द्या जीवनाचा प्रकाश, तसेच तुमच्या हाताने उजळू द्या जीवनाचा प्रकाश. लळा तुमच्या नुमविषयी आपुलकीने भरलेला, लळा तुमच्या नुमविषयी आपुलकीने भरलेला. आजच्या या शुभदिनात आम्ही शिक्षक लक्ष लक्ष शुभेच्छा तुम्हाला देतो. आयुष्याच्या या सुवर्णक्षणी आनंदाने आणि समाधानाने हा दिवस साजरा होत आहे. तुमच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्व सहकारी आणि आपण सर्व सहकारी विद्यार्थी, प्रिय टीचर्स आणि नॉन टीचिंग स्टाफ, तर म्हणजे मनोगत व्यक्त करायला आज माझं मनच तयार नाही की आपण जो सन्मान केला त्याला मी कृतज्ञता व्यक्त करतो. पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा, पुन्हा पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा, पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे पर्व, पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे पर्व आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे क्षिप्र मंडळीमध्ये कार्यरत आम्ही सर्व. शिक्षण प्रसारक मंडळी ही सर्वांचीच काळजी घेते. तसेच नो ग्रँड स्कूलमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचा आरोग्य विमा 1 एप्रिलपासून अंमलात येत आहे. सर्वांचा डेटा मागवला होता, त्याप्रमाणे त्याचा विनियोग करून आणि मोठा पुढाकार यात आपले ठाकूर सर आहेत आणि जनता सहकारी बँक आहे, त्यांचे मी आभार मानतो आणि आयोजकांचे आभार मानतो. मला आज मराठी, संस्कृत आणि हिंदी या आपल्या तिन्ही भाषातून त्या शुभेच्छा मिळाल्या, त्याबद्दल धन्यवाद. जमलेल्या सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी चितळे सरांची माफी मागतो की त्यांनी सांगितलं होतं मला की कुठलाही समारंभ वगैरे काही नको करायला, पण मला शिक्षकांचं आग्रह मोडता आला नाही आणि त्यामुळे मला हे कार्यक्रम अरेंज करायला भाग पडलं. मला सोलापुरात ज्या सुधारणा करता आल्या त्याच्यामागे खूप मोठा पाठिंबा आणि सहकार्य सरांचं होतं. मला काही निर्णय जे धाडसाने घेता आले त्याच्याही मागे चितळे सरांचं खूप मोठं मला आशीर्वाद आहेत त्यांचे. मी आजच्या कार्यक्रमासाठी निमित्त त्यांना अनेक शुभेच्छा आणि आरोग्यदायी पुढील वर्ष त्यांची जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. हां, मी आता तेच म्हणणार होतो. वक्तृत्व आणि कर्तृत्व याचे 2 गुरु माझ्या जवळ इथे बसलेले आहेत, त्यामुळे मी परागजींसमोर काहीतरी बोलायचं आणि चितळे सरांसमोर काहीतरी मी करतोय असं दाखवायचं हे योग्य नाही. तरीसुद्धा काही गोष्टी पराग सरांनी सांगितलं की ते ठाकूर उत्तरेत श्रीकृष्णाचे म्हणतात, तर मी खरा अर्जुनच आहे आणि ह्या श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनात थोडंसं मार्गक्रमण करतोय, गेले 4 वर्ष प्रयत्न करतोय.
पण काही माणसं जी अशी असतात जी आपल्या आयुष्यात येणं ही खरं माझ्यामध्ये ही ईश्वरी रचना असते. कुठेतरी काहीतरी राहून गेलेल्या गोष्टी जेव्हा आपण रिफ्लेक्ट करतो की ह्या गोष्टी तुला तुझ्या आयुष्यात शिकायच्या आहेत आणि त्यासाठी ही ईश्वरी रचना होते, तसे हे सगळे आपले सहकारी आणि त्या चितळे सरांचा वाटा हा मोठा आहे. मला कोणीतरी एकदा विचारलं की चांगलं वागणं म्हणजे काय. हे चांगलं वागायचं, नेहमी आपण सगळ्यांना मुलांना सांगतो चांगलं वागायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे. म्हणजे ते आम्हालाही नाही कळत, त्याची व्याख्या करता येत नाही. पण तुमच्यासमोर काही आयकॉन असे असतात की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत तुम्ही चालायला लागलात की आपोआप तुमचं वागणं चांगलं होतं. तर आपण सगळे भाग्यवान आहोत की चितळे सरांसारखं व्यक्तिमत्व आपल्याला या क्षेत्रात मार्गदर्शन करण्यासाठी पुढे चालणारे आहेत. आणि सर, आम्ही तुमच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं धाडस करतोय. माहिती नाही की ते केवढी उंची आम्हाला गाठता येईल, पण नक्कीच काही ना काहीतरी चांगला ठसा उमटवण्याचं कार्य या शिक्षण क्षेत्रात आमच्या हातून घडावं ही ईश्वराची रचना आहे. आणि त्यासाठी आम्हाला अधिकाधिक बळ मिळेल असं मी परमेश्वराकडे प्रार्थना पण करतो आणि श्रीकृष्णाची आराधना करतो की त्यांनी आम्हाला अधिकाधिक मार्गदर्शन करावं की जेणेकरून काही ना काही चांगल्या गोष्टी आपण या शिक्षण क्षेत्रात सकारात्मकता आणण्यासाठी कराव्या. यासाठी जसं श्रुतीताईंनी सांगितलं की शिशुशाळा ही अत्यंत महत्त्वाचं फाउंडेशन आहे, हा बेस आहे आणि ह्याच्याकडे लक्ष देणं हे किती गरजेचं आहे हे आम्ही जेव्हा चर्चा करतो. आणि चितळे सरांनी आवर्जून आम्हाला यासाठी इतका चांगलं सपोर्ट केला की आपण काही नवीन उपक्रम या सगळ्यात जोडायला सुरुवात केलेली आहे. त्यात मराठी शाळा असेल, संस्कृत भाषेचं आपल्याला प्रमोशन करणं असेल, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी इनिशिएटिव्ह घेण्यासाठी बाकी सगळे गोष्टी होत राहतात. आपल्या कानावरही अनेक गोष्टी येतात आणि काही पत्रही सर्क्युलेट होतात. पण ह्या सगळ्या गोंधळात जेव्हा तुमच्या पाठीवर असा श्रीकृष्णाचा हात असतो की मग त्यामुळे आम्हाला खूप चांगलं बळ मिळतं. सर, तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अधिकाधिक काळ आम्हाला तुमच्या सोबत शिकत राहण्यासाठी मिळावा ही मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून एक सज्जन शक्तीचा हा, जसं आपण म्हणतो की ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, हा असा सगळं आपण सगळे एकत्रित आहोत आणि टुगेदर वी कॅन डू वंडर्स. आणि जर चितळे सरांसारखं नेतृत्व आपल्या पुढे असेल तर नक्कीच आपण कुठेही कमी पडणार नाही. पुन्हा एकदा चितळे सरांना त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. अजूनही अनेक, जसं पराग सर म्हणाले, मला असं वाटायला लागलं की आपली 75 कधी येईल. आपण थाकामाठात कधीतरी नक्कीच येऊ, पण अजून आम्ही काय इतक्या लवकर खायला नाही. 75 वर्ष काय 100पर्यंत बॅटिंग करत राहू, कारण आपल्याला सज्जन शक्ती घडवायची. सुशिक्षित तर सगळ्यात शाळा महाविद्यालय करत असतात, आपल्याला सुसंस्कृत पिढी घडवायची आहे. आणि चितळे सरांसारखं मार्गदर्शन जर आपल्याला लाभलं तर आपलं काम काही कठीण नाही, ते सोपं काम आहे. ते सगळं मिळून करूया. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. असे छान सोहळे करत राहा. सरांनी सांगितलं आम्हाला बोलवत राहा. कधी कधी मला असं वाटतं की आम्हाला कोणी बोलवतच नाही, बोलावलं की आम्ही उपलब्ध होतो. त्यामुळे बोलवत राहा. आता वैद्य सर निघून गेले, मला वाटतं लवकरच ते ठरवतील 25 वर्ष पूर्ण झाल्याचा कार्यक्रम. आणि हल्ली बजवर्ड आहे की अनेक बजवर्ड असतात, जसं मोदी की गॅरंटी वगैरे, तसं आणखीन एक बजवर्ड आहे मी पुन्हा येईन, तसं मी पुन्हा येईन आणि या सगळ्यांसोबत येईन एवढं तुम्हाला आश्वासन देतो. सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद. पूर्ण करावं लागतं. सहकार्यांच्या जे काही सूचना असतात ना त्या मान्य करावं लागतात आणि वकिलांनी त्या मान्य करणं फार आवश्यक असतं, अन्यथा फी मिळत नाही. आदरणीय भाऊ, आजचे उत्सव मूर्ती आदरणीय भाऊ, व्यासपीठाला माझे सर्व सहकारी, उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी बंधू भगिनी, खरं म्हणजे सगळे बोलल्यानंतर मी काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे. की मुद्दामून ठाकूर सरांचं नाव सांगितलं की त्यांनाच बोलू द्या आणि त्यांची जी मेजवानी आपल्याला मिळाली त्याच्यानंतर कुठतरी मी
थोडंसं मीठ वगैरे कमी पडलं असेल तेवढाच फक्त माझा त्याच्यात सहभाग असेल. खरं म्हणजे शिप्र मंडळीमध्ये जो माझा संबंध आला तो साधारणतः 2008 पासून आला. आणि त्यावेळेस भाऊंचे वडील म्हणजे भाऊसाहेब हे आपल्या शाळेचे ट्रस्टी होते, व्हाईस चेअरमन होते. आणि त्यावेळेस माझा प्रत्यक्षात भाऊसाहेबांशी संबंध आला. आणि भाऊसाहेबांची जी माणसं पालन करण्याची जी हातोटी होती ते पाहिल्यानंतर माझं असं लक्षात आलं की मी कोणताही पेपर त्यांच्याकडे घेऊन गेलो ते न पाहता सही करून टाकायचं. म्हणजे तेवढं क्रेडिट माझ्याकडं चित्रकुटुंब माझं क्रेडिट आहे. 2016 पासून जेव्हा आम्ही काम करत आहोत त्या भाऊंचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. या सोलापूर हा भाग म्हणजे पुणेवाल्यांकरता दुर्लक्षित होता. नेहमी सगळेजण मला आले की म्हणायचे की आमच्याकडे कुणीच येत नाही. पण 2016 पासून जेव्हा आमचे नवीन कार्यकारिणी निवडून आली आणि त्यानंतर मला सोलापूरला राजेश बरोबर काम करायची संधी मिळाली तर बऱ्याचशा चक्रा वाढत गेल्या. आणि त्यातून भाऊंकडं काही गोष्टी सांगणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं आणि त्याप्रमाणे इथं त्या मार्गदर्शनाप्रमाणे त्याचं एक्झिक्युशन करणं असं एक सतत कार्यरत प्रवास आमचा जवळपास 9 वर्ष चालू आहे. भाऊंकडं खरं भाऊने एखादी जबाबदारी घेतली की ती पूर्णतः 100% पूर्ण होतेच याची गॅरंटी मला आहे. कारण की मंगळवेढेकरचा जो मध्ये प्रश्न उपस्थित झाला होता त्यावेळेस भाऊंनी तो विषय हेड ऑन घेतला, स्वतः अध्यक्ष झाले आणि त्या संपूर्ण जे काय त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्याचं संपूर्ण निवारण त्यांनी केलं. आणि मला त्याच्याकरता त्यांनी रिपोर्ट केलं की तू जात जा म्हणून. आणि काही असेल तिथे, कारण की एकदा मला असा प्रसंग झाला की युनिव्हर्सिटीमध्ये बोलवलं होतं आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की चितळे साहेब तुम्हाला भेटायला येणार आहे. पण नेमकं भाऊंना त्यावेळेस यायला जमलं नाही आणि सगळे तिथं चितळे साहेबांची वाट पाहत होते. भाऊंचा किंवा चितळे समोरचा जो दबदबा संपूर्ण भारतामध्ये जगामध्ये जो आहे तो त्यांच्या सचोटी, प्रामाणिकपणा, गुणवत्ता या सर्व गोष्टीचा आहे. आणि म्हणून आपण त्यांच्याकडनं या निमित्ताने का होईना काय घ्यायचं असेल तर सचोटी, गुणवत्ता, प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या तर मला वाटतं की आपण भाऊंना आज जो काय आपण सत्कार करतोय त्या प्रतिरूपे आपण त्यांचं ऋण व्यक्त करू शकतो. एवढं बोलून मी भाऊंना त्यांच्या भावी आयुष्याकरता त्यांनी आयुष्याची शताब्दी करावी आणि त्याच्याकरता पुन्हा एकदा आम्हाला इथं तुम्ही बोलवावं अशी म्हणजे बऱ्याच सरांनी करेक्शन केलंय तर आपण सर्वांनी आम्हाला बोलवावं म्हणजे आपण असालच त्यावेळेस आपण आम्हाला बोलवावं. आणि भाऊंना मी पुढील त्यांच्या आयुष्याकरता शुभेच्छा देतो. शुभेच्छा देण्यापेक्षा मी त्यांना माझे म्हणजे त्यांचे माझ्यावरती एवढे ऋण आहेत की ज्या ज्या वेळेस मी भाऊंकडे जातो त्यावेळेस एक दीड तास भाऊ माझ्याशी चर्चा करत असतात. मी त्यांना काही सांगत असतो, ते मला काही सूचना करत असतात. पण एवढ्या सगळ्या व्यापातून एक तास देणं हे फार अवघड गोष्ट आहे. परंतु भाऊंकडनं या शिप्रमंडळी असलेलं प्रेम आहे, त्याच्यावरती असलेल्या ज्या काही सद्भावना आहेत तर त्याच्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडवायच्या आहेत, करायच्या आहेत त्याच्याकरता ते सतत आपल्याला उपलब्ध असतात. आणि म्हणून भाऊसारखे आपल्याला भाऊ यापुढे सतत आपल्या शिप्रमंडळावरती आपलं कायम राहू अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं राहो अशा माझ्या भंडारी कुटुंबियांतर्फे त्यांना शुभेच्छा. ऋणात त्यांच्या सदैव राहूया, शेवटी फक्त आभाराच्या 4 ओळी. जीवन आपुले तेजाचे, शिखर दाखवी यशाचे. जीवन आपुले तेजाचे, शिखर दाखवी यशाचे. अनेक अडचणी आल्या तरी कार्य केले मोलाचे. अनेक अडचणी आल्या तरी कार्य केले मोलाचे. आभाराचे निमित्त फक्त स्नेह राहो जन्माचे, स्नेह राहो जन्माचे. यानंतर आभार प्रदर्शनासाठी हृदय प्रशालेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ दीपा फाटक मॅडम यांना मी आमंत्रित करते. मॅडम आपण यावं आणि आभार व्यक्त करावं आणि आपली रजा घेते. प्रदर्शनाचं अर्ध काम धनश्रीने ऑलरेडी केलेलं आहे, कारण त्यांनी मला नकळत इंडिकेट केलं की 4च ओळी म्हणा, त्यापेक्षा जास्त बोलू नका, उशीर झालेला आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या सत्कार मूर्ती, आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ श्रेष्ठ, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्री चितळे सर आणि आता आवर्जून वेळात वेळ काढून आलेले
इतर सर्व सदस्य, ॲडव्होकेट भंडारी सर, ठाकूर सर, काळकर सर आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, प्रोत्साहन करणारे शाळा समितीचे अध्यक्ष पटवर्धन सर, आज सगळ्यांनी इतका वेळ दिला, हा कार्यक्रम साजरा केला, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. सर्व संस्था प्रमुख त्यांनी देखील ह्या सर्व कार्यक्रमामध्ये मोलाचा सहभाग घेतला, त्यांचेही आभार. आणि संस्था प्रमुखांच्याच बरोबर ते एकटे कुठलीही कामं करू शकत नाही, हे आता सिद्ध झाले. सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. आपला फुल ना फुलाची पाकळी तर त्यामध्ये या कार्यक्रमामध्ये त्यांनी हातभार लावला, म्हणून त्यांचेही आभार. सर्व आयोजन करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व लोकांना मी मनापासून आभार मानते. क्रिकेट टीमला देखील मी मनापासून कौतुक करते. आज त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळीच्या यशाचा तुरा रोवलेला आहे आणि म्हणूनच आज हा कार्यक्रमाला दुग्ध शर्करा योग असा जुळून आला असं मी मानते. आज चितळे सरांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हा जो सत्कार आपण आयोजित केलेला आहे, म्हणून सरतेशेवटी चितळे सरांना दीर्घायुष्य, आरोग्य, समृद्धी, सुख, शांती, समाधान लाभो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करते. आणि अशीच शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर्व सदस्यांनी शाबासकी थाप आमच्याकडे ठेवावी, आम्हाला मार्गदर्शन करावं अशी पुन्हा एकदा विनंती करते आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.